घोटाळा असतो 70,000 करोड रुपयांचा, ज्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीसांनी बैलबंडी भरून पुरावे दिले। फेब्रुवारी 2012 सिंचन विभागातील चीफ इंजिनियर विजय पांढरे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्याची चाहूल देतात। त्यानंतर मार्च 2012च्या इकॉनॉमिक सर्व्हेत समोर येते की महाराष्ट्रामध्ये सिंचन प्रकल्पांचे काम गेल्या 10 वर्षात 70,000 कोटी रुपये खर्च करून केवळ 0.1% पूर्ण झाले। 1999 ते 2009 या काळात जलसंधारण खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते, त्यामुळे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर घोटाळा केल्याचे थेट आरोप होतात। सिंचन प्रकल्पांचा बजेट पूर्वी कमी पैशांचा दाखवून नंतर त्याची किंमत वाढवण्यात आली होती। महाराष्ट्रातील 601 प्रकल्पांपैकी 363 प्रकल्पांची किंमत वाढवून 47,427 कोटी रुपये करण्यात आली। यासाठी स्थापन झाली ईडीने चौकशी केली, एसीबीने चौकशी केली, अनेक समित्या गठीत झाल्या, पण या घोटाळ्याची चर्चा महाराष्ट्रात जेव्हाही झाली तेव्हा केवळ महाराष्ट्रातील सत्तापालट झाली।